ताई नमस्ते. नमस्ते नमस्ते. हे तुमचं हॉटेल आहे का? हो. बरं. काय काय मिळतं इथं खायला? इथं झुणका भाकरी, दही बटर, मिसळ, पावभाजी, कुर्मापुरी आणि व्हेज जेवण ताट सुद्धा मिळतं. म्हणजे प्युअर व्हेज आहे ना? पूर्ण व्हेज आहे. ओके ओके. मला सांगा हे 4 चौघी लिहिण्याचं कारण काय ताई? कारण म्हणजे आम्ही 2022 साली 4 मैत्रिणी मिळून सुरुवात केली होती. ओके. म्हणून हॉटेल 4 चौघी असं नाव दिलं. मग इथं काय काय मिळतं? इथं दही धपाटा स्पेशल आहे आमचा आणि झुणका भाकरी आहे. हां. मग जसं घरात जसं बनवतात वाळवणीचं वगैरे असते सगळं पूर्ण वर्षाचं तयारी करून ठेवतो. हां हां तसं आम्ही सुद्धा घरच्या सारखं सगळं बनवतो आणि तेच सर्व करतो. जे आम्ही खातो तेच लोकांना देत आहे. हो, खूप चांगली गोष्ट आहे ताई. म्हणूनच मी थांबलो. मी कोल्हापूरला जात होतो. म्हटलं 4 चौघी म्हणजे मला काही समजलं नाही, पण शुद्ध शाकाहारी आहे म्हटल्यानंतर मी इथं दही धपाटा तुमचा, कारण मी बरेच तुमचे व्हिडिओ पण बघितले होते आणि ह्या भागात तुम्ही खूप फेमस आहात. आणि ताई तुम्हाला काय वारकरी संप्रदायाबद्दल काय माहिती आहे का? हो, माहिती आहे की आमच्या इथे दरवर्षी वारीला लोक चालत पायी दिंडी जाते. सगळे इथे येतात. चहा वगैरे नाश्ता वगैरे आम्ही त्यांनाही सर्व करतो. मी माझी ओळख करून देतो ताई. मी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माने महाराज. माझं गाव हेरवाड आहे बरं का, आणि मी कीर्तनकार सुद्धा आहे. मी या ड्रेसवर तुम्हाला वाटणार नाही, वाटलं नाही, पण मी कीर्तनकार आहे. पण माझा एक संकल्प आहे. मी ज्या लोकांना भेटतो त्या लोकांना मी प्रश्न विचारतो, आणि जे वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आहेत मी त्यांना भेट म्हणून देतो. तुम्हाला प्रश्न विचारतो. आता करंटचा आहे, करंट अफेअर म्हटलं तरी त्याला चालेल. त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की मी तुम्हाला काहीतरी गिफ्ट देतो. तो प्रश्न असा आहे की आता जी वारी झाली ती वारी कोणती आहे तुम्हाला माहिती आहे का? आषाढी एकादशी झाली. आषाढी वारी म्हणतात तिला. त्या आषाढी वारीमध्ये जवळजवळ 40 लाख लोक यावेळेला आले होते. बरोबर आहे ना? परवा पेपरला एक बातमी आली होती की त्या 40 लाख लोकांची नोंद, त्या पंढरपूरच्या एवढ्या मोठ्या वारकऱ्यांची लोकसंख्या जमा झाली म्हणून त्याची नोंद कुठेतरी झालेली आहे. ती तुम्ही पेपरमध्ये वाचलात का? पेपरमध्ये नाही, पण न्यूजला वाचले की गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद झाली. अरे वा. म्हणजे तुम्ही न्यूज वगैरे सगळ्या पाहताय व्यवस्थित. म्हणजे वारकरी संप्रदायाचे अपडेट तुम्हाला माहिती आहे. बघा, आज खूप आनंद वाटला. तुम्ही करंट अफेअरवरचा एक प्रश्नाचं उत्तर दिलं. ताई, माझ्याकडून एक गिफ्ट मी तुम्हाला देतोय. ओके, धन्यवाद दादा. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे. तुम्हाला हरिपाठ माहिती आहे ना? म्हणजे जास्त एवढं मला माहिती नाही. हे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ लिहिलेलं आहे. हे हरिपाठ मी तुम्हाला आज गिफ्ट देतोय. खूप छान अशी सेवा करत राहा ताई. रामकृष्ण हरी. मी इथून पुढे रोज वाचेन. नक्की नक्की. रामकृष्ण हरी.